नक्की कोण असतात या अत्याधिक बुद्धिमान महिला? इतिहास साक्षी आहे. ज्यावेळी जगामध्ये मोठी क्रांती झाली, ज्यावेळी सामाजिक किंवा वैज्ञानिक स्तरावर एखादा मोठा बदल घडला, त्या प्रत्येक बदलामागे एक अतुलनीय बुद्धिमत्तेची आणि कणखर विचारांची स्त्री उभी होती. पण मला सांगा, बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? शाळेत मिळालेले 99% गुण, एखादी मोठी पदवी, की गर्दीत स्वतःचे कौतुक करून घेण्याचा अहंकार? मानसशास्त्र सांगतं, खरी बुद्धिमत्ता ही तुमच्या मार्कशीटवर नाही, तर संकटात घेतलेले योग्य निर्णय, कठीण प्रसंगात दाखविलेला संयम आणि विचार करण्याची एक वेगळी दृष्टी यामध्ये असते. इतिहासापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत जग बदलणाऱ्या महिलांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, त्यांची विचार करण्याची आणि जगण्याची एक खास पद्धत. अशा बुद्धिमान स्त्रिया शांत असतात, पण त्यांचे विचार मात्र वादळासारखे असतात. त्या बोलतात कमी, पण त्यांचे काम संपूर्ण जगाला ऐकू जाईल इतका मोठा आवाज करते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र आणि मानवी वर्तनावर आधारित अत्यंत बुद्धिमान असलेल्या महिलांच्या 9 अशा खास सवयी पाहणार आहोत, ज्या त्यांना सामान्य गर्दीपासून पूर्णपणे वेगळे बनवितात. जर तुम्ही एक स्त्री असाल तर हा व्हिडिओ स्वतःमधील सुप्त गुणांची ओळख पटविण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही एक पुरुष असाल तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटची सवय तर सर्वात महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊयात, काय तुम्हीही त्यांच्यापैकी एक आहात? सवय पहिली, सतत नवीन शिकण्याची तहान. पहिली सवय म्हणजे कधीही न संपणारी शिकण्याची भूक. बुद्धिमान महिलांना प्रत्येक गोष्टीमागील का आणि कसे जाणून घ्यायचे असते. मला सर्व काही येते असा अहंकार त्यांच्यामध्ये नसतो. त्या आयुष्यभर एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहतात. उदाहरणार्थ मॅडम क्युरी. विज्ञानाच्या इतिहासात 2 वेगवेगळ्या विषयात, फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातल्या एकमेव महिला आहेत. अत्यंत गरिबी, सामाजिक विरोध आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांची शिकण्याची आणि नवीन शोधण्याची भूक कधीच संपली नाही. दुसरी सवय म्हणजे कमी बोलणे, जास्त ऐकणे आणि उत्कृष्ट निरीक्षण क्षमता. बुद्धिमान स्त्रिया हवेत बाता मारत नाहीत. निरर्थक वादात ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्या शांत राहून समोरच्या व्यक्तींचे आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतात. अनेक अभ्यासानुसार सखोल विचार करणाऱ्या महिला सहसा शांत राहणे पसंत करतात. मौन हा त्यांचा कमजोरपणा नसून ती त्यांची सगळ्यात मोठी ताकद असते. तिसरी सवय म्हणजे भावनिक परिपक्वता. भावनांवर उत्कृष्ट नियंत्रण. बुद्धिमत्ता फक्त डोक्यात नसून स्वतःच्या भावना हाताळण्यातही असते. राग, दुःख किंवा अति आनंदाच्या भरात त्या कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती, सासरे आणि पुत्राचे निधन अशा एकापाठोपाठ एक आलेल्या दुःखाच्या आघातांनी त्या खचू शकल्या असत्या, पण त्यांनी दुःखाच्या भरामध्ये ढासळून न पडता अत्यंत संयमाने आणि बुद्धिमत्तेने स्वराज्याचा कारभार सांभाळला आणि त्या दुःखाला आपली ताकद बनवली. म्हणून बुद्धिमान स्त्रिया दुःखाला आपली ताकद बनवतात. चौथी सवय आव्हानांना न घाबरणे आणि कणखर नेतृत्व. म्हणजे समस्येवर नाही तर उपायांवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा संकट येते तेव्हा सामान्य लोक रडत बसतात किंवा नशिबाला दोष देतात, पण बुद्धिमान महिला विचार करतात, आता यातून मी मार्ग कसा काढायचा. उदाहरणार्थ किरण बेदी, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी. अत्यंत पुरुषप्रधान व्यवस्थेत काम करताना प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासमोर आव्हाने आली, पण त्यांनी तक्रार करण्याऐवजी प्रत्येक आव्हानाला उत्तर आपल्या कामाने आणि कणखर निर्णयांनी दिले. पाचवी सवय म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे आणि एकांत आवडणे. त्यांना एकटेपणाची भीती वाटत नाही. बुद्धिमान महिलांना मी टाईम म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवायला खूप आवडतो.
अनेकदा लोकांना वाटतं की या महिला गर्दीत मिसळत नाही म्हणजे त्या गर्विष्ठ आहेत. पण तसं नसतं. स्वतःच्या विचारांना दिशा देण्यासाठी, वाचनासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी त्यांना स्वतःचा एकांत प्रिय असतो. 6वी सवय बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता. त्या बदलांशी सहज जुळवून घेतात. परिस्थिती कशीही असो त्या तक्रार करत बसत नाहीत. नवीन वातावरणात त्या स्वतःला जुळवून घेतात आणि नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात. उदाहरणार्थ कल्पना चावला. कर्नालसारख्या एका छोट्या शहरातून निघून थेट नासा आणि अंतराळापर्यंतचा त्यांचा प्रवास. त्यांनी प्रत्येक नवीन बदल आणि आव्हान स्वीकारले, स्वतःच्या सीमा ओलांडल्या, म्हणून त्या इतिहास घडवू शकल्या. 7वी सवय इतर महिलांना सक्षम करण्याची वृत्ती, म्हणजे इतरांना पुढे नेणे. खऱ्या अर्थाने बुद्धिमान स्त्री कधीही दुसऱ्या स्त्रीचा द्वेष किंवा जलसी करत नाही. त्या इतरांचे पाय खेचण्याऐवजी त्यांना सोबत घेऊन पुढे जातात. उदाहरणार्थ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्वतः ज्ञानी झाल्यानंतर त्यांनी समाजाचा तीव्र विरोध आणि शेण, दगड सोसून इतर सर्व महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. माझ्यासोबत संपूर्ण समाज पुढे गेला पाहिजे ही उदात्त विचारसरणी उच्च बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. 8वी सवय जिथे ज्ञान जास्त असते तिथे अहंकार शून्य असतो, म्हणजे साधेपणा आणि अहंकाराचा अभाव. अतिबुद्धिमान महिला कधीही स्वतःच्या ज्ञानाचा आव आणत नाहीत. चूक झाली तर ती मोकळेपणाने स्वीकारून त्यातून शिकणे ही त्यांची खासियत असते. सुधा मूर्ती. अफाट ज्ञान, अब्जावधीची संपत्ती आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा असूनही त्यांचा साधेपणा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. खरा बुद्धिमान माणूस स्वतःचे प्रदर्शन करत नाही, तर त्याचे विचार आणि काम आपोआप बोलते. 9वी अर्थात महत्त्वाची सवय म्हणजे भविष्याचा स्पष्ट दृष्टिकोन. या महिला फक्त आजचा किंवा उद्याचा विचार करत नाहीत. त्यांच्याकडे आगामी 5 ते 10 वर्षानंतरचे व्हिजन असते. त्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतात आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर ठाम राहतात. मैत्रिणींनो, बुद्धिमत्ता ही केवळ जन्मतः मिळालेली देणगी नसते, तर ती एका रात्रीत तयार होणारी गोष्टसुद्धा नाही. या 9 सवयी म्हणजे अशा आचार विचारांची शिस्त आहे जी कोणतीही स्त्री सरावाने आणि आत्मपरीक्षणाने स्वतःमध्ये विकसित करू शकते. आता मला प्रामाणिकपणे सांगा, या 9 सवयींपैकी कोणती सवय तुमच्यामध्ये आधीपासून आहे, किंवा कोणती सवय तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करायला नक्की आवडेल? कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या विचारांना थोडी जरी दिशा दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास स्त्रीसोबत, मग ती तुमची आई असो, बहीण असो, मैत्रीण, मुलगी, तिच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच मानसशास्त्रीय, प्रेरणादायी व विचार करायला लावणाऱ्या कंटेंटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयांसह. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा. धन्यवाद.